रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। दिनांक 24 तारखेला शेडूम टोल नाक्यावरती जयवंत माधुशीत त्यांचा मुलगा आणि त्यांची फॅमिली टोल नाक्यावरून जात असताना टोल नाक्यावरती त्यांच्या फास्टॅगची अमाउंट संपलेली असताना त्यांनी कॅशमध्ये पावती फाडली, परंतु त्यांचं त्या कर्मचाऱ्याशी टोल नाक्यावरती वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केलेली आहे दोघांना। त्यामध्ये त्यांचा जो मुलगा आहे मंथन, त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे। आजही तो ICU मध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत असताना त्याच्यावरती जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते ते मात्र या ठिकाणी झालेले नाहीत। आज आम्ही मंथनचे वडील जयवंत शीत आणि आम्ही सगळे RPIच्या वतीने या ठिकाणी ACP साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत की आदिवासी समाजावरती हा जर अन्याय होत असेल तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ते कधीच शांत राहणार नाही। कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आदिवासी सगळ्या बांधवांना आपला छोटा भाऊ समजते आणि आमच्या छोट्या भावावर जर कोण अन्याय अत्याचार करत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कधीच सहन करणार नाही। हे आम्हाला सन्माननीय आठवले साहेबांची शिकवण आहे आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेला आहे त्या संविधानाचा आदर ठेवून जर कोण आदिवासींवरती अन्याय अत्याचार करत असेल आणि इथल्या तालुका पोलीस स्टेशननी जर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करून घेतलं नाही तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बिरसा मुंडा संघटनेच्या वतीने आदिवासी संघटनेच्या वतीने मोठा एक मोर्चा काढू। त्याचप्रमाणे सध्या पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा बिहार कसा होतोय हे आम्ही अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करून दाखवून देऊ। आणि पुन्हा एकदा इथल्या ह्या पोलीस प्रशासनाला विनंती करतो का त्यांनी जो काय आता त्यांच्यावरती 423 आणि इतर गुन्हे दाखल केलेले त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम ॲड करावा असं या ठिकाणी विनंती आहे। त्याचप्रमाणे त्यांनी नुसते पेपरवरती गुन्हे दाखल करून फायदा नाही, तर जे काय 8 आरोपी आहेत त्या 8 आरोपीतल्या एका सुद्धा आरोपीला अजून अटक केलेला नाही। म्हणजे आदिवासी आज देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष जरी झाले असले तरी इथल्या आदिवासींना, इथल्या वंचितांना न्यायापासून आजही न्यायासाठी भांडावं लागतं, रस्त्यावर उतरावं लागतं। ही जर अवस्था असेल तर या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि आदिवासींवरती किंवा इतर समाजावर जर का अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज ACP साहेबांना भेटलोय। त्यांना आम्ही आमची विनंती केली आहे पक्षाच्या वतीने आणि 8 दिवसामध्ये जर या आमच्या आदिवासी बांधवांना जर तो न्याय मिळाला नाही तर नक्कीच आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बहुसंख्येने आदिवासींना सोबत घेऊन RPIच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू। आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, वेळ आली तर ह्या पावसामध्ये उपोषणाला बसू, पण आमचे जे हे बांधव आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आम्ही कधीच सहन करणार नाही हे ह्या निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतोय। आणि पोलीस प्रशासन आम्हाला नक्की सहकार्य करेल, आदिवासींच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील अशी अपेक्षा ठेवतो। जय भीम, जय भारत।